भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची नवी घोषणा करताना जास्त वजनाच्या सामानावर आता अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या तिकिटाच्या वर्गानुसार ठराविक मर्यादेपर्यंत मोफत सामान नेण्याची परवानगी असते. मात्र अनेकदा या मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी गाडीत घेऊन प्रवास करतात, ज्यामुळे डब्यांमध्ये गर्दी वाढते, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो आणि इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नियम अधिक कडकपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ठरवून दिलेल्या मोफत मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क प्रवासाच्या वर्गानुसार आणि जास्त वजनाच्या प्रमाणावर आधारित असेल. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्या, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांमध्ये अशा प्रकारच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तपासणी दरम्यान जर प्रवाशाकडे जादा वजनाचे सामान आढळून आले तर त्याच्याकडून ठराविक दंडासह शुल्क आकारले जाईल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा उद्देश प्रवाशांना त्रास देणे नसून गाड्यांमधील सुरक्षितता, शिस्त आणि सुविधा टिकवून ठेवणे हा आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या सामानाचे वजन तपासावे आणि रेल्वेच्या नियमांची माहिती करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या नव्या घोषणेमुळे रेल्वे प्रवास अधिक सुव्यवस्थित होईल, तसेच अनावश्यक गर्दी आणि अडचणी कमी होतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.